विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्याविषयी विस्तृतपणे संपूर्ण माहिती बघणार आहोत. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्यासमोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष, उत्कृष्ट वक्ते, उत्कृष्ट लेखक असे आपल्या समोर येतात. प्रचंड बुद्धिमत्तेचा हा माणूस की ज्यांच्या डिग्र्या जरी मोजायला आपण सुरुवात केली तरीसुद्धा त्या मोजता येणार नाही, एवढ्या डिग्र्या त्यांच्याकडे होत्या. असा कुठलाही विषय नव्हता, असा कुठलाही प्रांत नव्हता की ज्या विषयावरती डॉक्टर आंबेडकरांनी लिखाण केलेलं नाही. लक्षात घ्या, पत्रकारिता असेल, अर्थशास्त्रज्ञ ते स्वतःच होते, उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे जे ग्रंथ आहेत ते देशाला पुढील हजारो वर्ष मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांचं राजकारणातील काम असेल, आंतरराष्ट्रीय काम असेल, पर्यावरणाविषयक, जलव्यवस्थापन असेल, अशा अनेक विषयामध्ये त्यांनी खूप मोठं मौलाचं काम केलेलं आपल्याला दिसून येते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. तर या ठिकाणी तुम्ही फोटो बघू शकताय डॉक्टर आंबेडकरांचा. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील इंदोर शहराजवळील महू या गावी त्यांचा जन्म झालेला होता. 14 एप्रिल 1891ला. त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ हे होतं. पुन्हा नंतर ते बदलून आंबेडकर असं ठेवण्यात आलेलं होतं. त्यांच्या आईचं नाव भीमाबाई असं होतं. या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय त्यांच्या वडिलांचा हा फोटो आहे. ते लष्करामध्ये होते, सुभेदार रामजी बाबा आंबेडकर. इंग्रजांच्या लष्करामध्ये ते असल्यामुळे त्यांना सुभेदार ही जी पदवी आहे ही देण्यात आलेली होती. त्यांचं जे मूळ गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे त्यांचं मूळ गाव आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मुक्काम पोस्ट आंबावडे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. त्याशिवाय या ठिकाणी जो फोटो हा दिसतो आहे हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा म्हणजे रमाबाई आंबेडकर यांचा हा फोटो आहे. आता आंबेडकर नाव कसं, मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की बाबासाहेबांचं जे मूळ आडनाव आहे ते सपकाळ असं होतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की आंबेडकर हे नाव कसं आलं. तर त्यांचे एक आवडते शिक्षक होते, त्या शिक्षकांचं आडनाव आंबेवडेकर हे त्या शिक्षकांचं आडनाव होतं आणि शिक्षकांच्या आडनावावरून त्यांचं जे आडनाव आहे सपकाळ ते बदलून आंबेडकर असं करण्यात आलेलं होतं. त्याशिवाय हा एक नेहमी प्रश्न विचारला जातो, 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर या दिवशी नेमकं काय झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यामुळं हा जो काही दिवस आहे हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी तुम्ही प्रतापसिंह हायस्कूल सातारा याचा हा फोटो आहे. त्यांचं जे काही योगदान राहिलेलं आहे त्या योगदानाबद्दल हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. त्यांचे 3 गुरु आहेत प्रामुख्यानं, त्यामध्ये महात्मा फुले, त्याशिवाय गौतम बुद्ध आणि तिसरे गुरु म्हणजे संत कबीर. या ठिकाणी लक्षात असू द्या. 1907मध्ये मुंबई या ठिकाणच्या एल्फिन्स्टन हायस्कूल यामधून 1907 साली आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता ही मॅट्रिकची परीक्षा म्हणजे काय तर आता जे 10वीची परीक्षा आपण ज्याला म्हणतो तीच त्यावेळची मॅट्रिकची परीक्षा आहे. तर एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. लक्षात घ्या, कारण अस्पृश्यांना त्यावेळेस शिकण्याचा अधिकार नव्हता. चातुर्वर्ण पद्धती जी आहे ती त्या ठिकाणी होती, त्यामुळं अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळेची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना केळुस्कर या शिक्षकांच्या मदतीनं 25 रुपयाची शिष्यवृत्ती जी आहे ती सुरू केली, जेणेकरून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर हे शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतील, त्यांचं जे शिक्षण आहे ते घेऊ शकतील आणि त्यातूनच आंबेडकरांनी या शाळेमध्ये म्हणजे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश केला. मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी अजून एक प्रबंध लिहिला, ज्या प्रबंधाचं नाव होतं द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. आणि हा प्रबंध लिहिल्याबद्दल 1917 साली आंबेडकरांना PhD ही जी काही पदवी आहे ही पदवी त्यांना मिळाली. तर प्रश्न जर विचारला की PhD ही
PhDची पदवी जी आहे ती कुठल्या विषयात मिळाली, तर द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. त्यानंतर नोव्हेंबर 1916 साली जर्मनीमधल्या ग्रेज इन विद्यापीठामध्ये त्यांनी बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आता लक्षात घ्या, बॅरिस्टर हा जो शब्द आहे हा जर एखादा युरोप या खंडामधून जर एखादा वकिलीची परीक्षा पास होऊन आलेला असेल भारतामध्ये तर त्याला बॅरिस्टर म्हटलं जायचं. आता आपण त्याला ॲडव्होकेट किंवा वकील जे म्हणतो ते. तर 1923 साली त्यांना बॅरिस्टर ही जी पदवी आहे ही पदवी मिळाली. बॅरिस्टर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी जो आहे तो कुठल्याही एक सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला 8 वर्षाचा कालावधी एवढा लागायचा. परंतु हा जो काही अभ्यासक्रम आहे, लक्षात घ्या मित्रांनो, हा अभ्यासक्रम हा आंबेडकरांनी फक्त 2 वर्षाच्या आसपासच्या कालावधीमध्येच त्यांनी पूर्ण केलेला आहे. बघा, बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो त्यांनी 8 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षामध्येच त्यांनी तो पूर्ण केलेला आपल्याला दिसून येतो आहे. पुढे 1919 साली ब्रिटिश शासनानं मताधिकाराची, आता मताधिकार म्हणजे काय तर मतदानाचा अधिकार. तर 1919 साली ब्रिटिश शासनानं मताधिकाराची चौकशी करण्याकरता एक कमिशन नेमलेलं होतं, ज्याचं नाव होतं साऊथ ब्युरो कमिशन. तर या साऊथ ब्युरो कमिशन या कमिशन पुढे डॉक्टर आंबेडकरांनी साक्ष दिली आणि त्यांनी ब्रिटिश शासनाला पटवून दिलं की या ठिकाणी मतदानाचा अधिकार जो आहे तो अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे. यासाठी त्यांनी जे आहे ते प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते. पुढे 1920 साली राजर्षी शाहू महाराज यांनी आंबेडकरांना मदत केली, आर्थिक मदत केली आणि त्यातूनच मूकनायक हे जे काही पाक्षिक आहे हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं. आता लक्षात घ्या, या पाक्षिकाला जोडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आपल्याला माहीत असलं पाहिजे की जे दररोज प्रसिद्ध होते त्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो, जे आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होते त्याला आपण साप्ताहिक असं म्हणतो, जे पंधरवाड्यातून प्रसिद्ध होते त्याला पाक्षिक असं आपण म्हणतो. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, किंवा जे 6 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होते त्याला 6माही असं आपण म्हणतो, किंवा वर्षातून प्रसिद्ध होणारे त्याला वार्षिक असं आपण म्हणतो. त्याशिवाय जे कधीतरी प्रसिद्ध होते किंवा ज्याचा प्रसिद्धी करण्याचा जो काळ आहे तो काही निश्चित नाही आहे त्याला आपण नियतकालिक असं म्हणत असतो. तर या अनुषंगानं हे सुद्धा मुद्दे तुमच्या लक्षात असू द्या. तर राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या मदतीमुळे मूकनायक हे जे काही पाक्षिक आहे हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. तर याचे जे काही प्रकाशक होते ते होते डॉक्टर आंबेडकर स्वतः. त्याशिवाय या मूकनायकचे संपादक जे होते त्यांचं नाव आहे देवराम विष्णू नाईक. आणि पाक्षिकाचं जे शीर्षक स्थान आहे या शीर्षक स्थानावरती संत तुकाराम महाराजांची वचने जी आहेत ती त्या ठिकाणी छापलेली असायची. या ठिकाणी बघा तुम्ही मूकनायकचं जे काही या ठिकाणी वाचू शकता की काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजिविले. तर हे जे सुवचने आहेत हे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत, ते मूकनायकच्या पानावरती छापलेले असायचे. पुढे सप्टेंबर 1920 मध्ये आंबेडकर पुन्हा एकदा पुढील शिक्षणाकरिता इंग्लंड या देशामध्ये ते रवाना झाले. आणि डॉक्टर आंबेडकर यांना इंग्लंडमध्ये जाण्यासाठी मदत कोणी केली तर ती केली कोल्हापूरचे आपले राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि त्या जोरावर ते इंग्लंडमध्ये जाऊ शकले. 1922 मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी हा अर्थशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिल्यामुळे लंडन विद्यापीठाने त्यांना DScची पदवी जी आहे ती बहाल केलेली होती. बघा 1922 मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ, ज्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं की तुम्हाला माहिती आहे की 2016 साली 8 नोव्हेंबर 2016ला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देशामध्ये नोटबंदी जाहीर केलेली होती. त्याला जे कारणं दिलेली होते त्या कारणांमध्ये 2 कारणं महत्त्वाची होते. एक म्हणजे काय तर उच्च क्षमतेचे जे पैसे आहेत त्यावरती बंदी घालायची, म्हणजे ज्या मोठ्या नोटा आहेत 1000च्या नोटा 500च्या नोटा ते बंद करायच्या. आणि दुसरं एक कारण होतं की दहशतवादाचा जो प्रचार प्रसार होतो आहे त्याला कुठंतरी त्यावरती लगाम त्याला लावायचा, हे महत्त्वाचे कारणं होते. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी 1922 मध्येच लिहिलं आहे की प्रत्येक देशाचं चलन जे आहे ते जवळजवळ 10 वर्षानंतर बदलण्यात आलं पाहिजे असं त्यांनी एक शिफारस केलेली
होती 1922 लक्षात घ्या. पुढे बघा, एक ऐतिहासिक परिषद या ठिकाणी माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 20 ते 21 मार्च 1920 या कालावधीमध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव या ठिकाणी एक परिषद भरलेली होती. ती परिषद होती अस्पृश्यांची परिषद होती. त्यामध्ये त्या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब, आणि या परिषदेमध्येच डॉक्टर आंबेडकरांनी पहिलं भाषण केल्याचं आपल्याला दिसून येते. तर या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते राजर्षी शाहू महाराज. आणि राजर्षी शाहू महाराजांनी भाषण करत असताना त्यावेळेस जे उद्गार काढले ते उद्गार होते बघा, डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला मोठा दलित नेता मिळाला आहे. तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जो व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं की शाहू महाराजांनी सुद्धा अस्पृश्यांचं निवारण करण्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, चांगला वाटा त्यांनी उचललेला आहे. आणि त्यामुळं एकंदरीतच शाहू महाराजांना सुद्धा अस्पृश्यांबद्दल आत्मीयता असल्याचे आपल्याला दिसून आलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी हे उद्गार काढलेले होते. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की 20 जुलै 1924 रोजी आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती करणे या उद्देशानं एक सभा जी आहे ती स्थापन केलेली होती. त्या सभेचं नाव होतं बहिष्कृत हितकारिणी सभा. तारीख बघा या ठिकाणी आहे 20 जुलै 1924. हा त्याचा लोगो आहे या बहिष्कृत हितकारिणी सभेचा. आणि या सभेचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. त्याशिवाय या संघटनेच्या वतीनं एक पाक्षिक जे आहे ते सुद्धा चालवलं जायचं, त्याचं नाव होतं बहिष्कृत भारत. पुढे आपल्याला दिसून येते की 19 मार्च ते 20 मार्च 1927 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेचं पहिलं अधिवेशन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. आता महाड या ठिकाणी एक चवदार तळं आहे. तर या चवदार तळ्याचं पाणी जे आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की चवदार तळ्याचं पाणी एक कुत्रं जे आहे ते पिते. परंतु या ठिकाणी या चवदार तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क हा अस्पृश्य समजणाऱ्या मानवांना दिलेला नव्हता. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की किती दयनीय परिस्थिती होती. तर आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ते अनुयायांसह त्यांचे जे काही फॉलोअर्स अनुयायी जे होते त्यांच्यासोबत ते या ठिकाणी गेले आणि या ठिकाणी चवदार तळ्याचं पाणी जे आहे ते त्यांनी पिलं आणि पहिला सत्याग्रह जो आहे अस्पृश्यतेविरुद्धचा तो त्यांनी केला. आणि हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांचा अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा होय. त्यानंतर याच काळामध्ये बघा, आंबेडकरांनी आंबेडकर सेवा दल या दलाची स्थापना जी आहे ती त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी हा लोगो आहे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर सेवा दल. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बाबासाहेब जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत. आणि पुढे हे जे काही दल होतं आंबेडकर सेवा दल, या सेवा दलाचं नामकरण करून त्याला नवीन नाव देण्यात आलं, ज्याचं नाव होतं समता सैनिक दल. या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकताय. त्याशिवाय महाडचा सत्याग्रह झाल्यानंतर 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे जे काही पाक्षिक आहे हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणार. आणि या पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी संत ज्ञानेश्वर यांची वचने छापलेली असायची. पुढे 1927 आंबेडकरांनी समता संघाची स्थापना केली आणि या संघामार्फत 1928 समता व 1930 जनता ही जी वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेली होती. लक्षात घ्या, 1928 साली समता आणि 1930 जनता ही जी काही वृत्तपत्र आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे जनता ही वृत्तपत्र. त्याशिवाय 1956 साली, म्हणजे हा खूप नंतरचा कालावधी आहे, तर 1956 साली जनता या वृत्तपत्राचं नामकरण प्रबुद्ध भारत
प्रबुद्ध भारत असं ते करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते आहे. त्याशिवाय डॉक्टर आंबेडकर हे 1927मध्ये सोलापूर या ठिकाणी झालेल्या जिल्हा वतनदार महार परिषद ही एक आयोजित करण्यात आलेली होती सोलापूर या ठिकाणी, त्या परिषदेचे अध्यक्ष होते. पुढे एक महत्त्वाचं कार्य, 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडमधील महाड या ठिकाणी आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या हिंदू ग्रंथाचं त्यांनी दहन केलेलं आहे. बघा तारीख किती आहे, 25 डिसेंबर 1927 साली. 25 डिसेंबर हे लक्षात कसं ठेवायचं, तर त्या दिवशी बरोबर नाताळचा सण असतो, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा मनुस्मृती जी आहे ती त्यांनी दहन केलेली होती. मनुस्मृती ही हिंदूंच्या धर्मग्रंथामधील एक ग्रंथ समजला जातो, ज्यामध्ये स्त्रियांना शूद्रांना हक्क जे आहेत, समानतेचे हक्क जे आहेत ते नाकारलेले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांनी असं ठरवलं की या ग्रंथाचं आपण दहन करूया. आणि हे जे दहन आहे हे दहन गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण सहकार्याच्या हस्ते त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते आहे. त्याशिवाय 23 ऑक्टोंबर 1928 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी पुणे या ठिकाणी सायमन कमिशन, आता हे सायमन कमिशन जे आहे हे इतिहासामध्ये संदर्भ आहे, तर हे कमिशन भारतात आलेलं होतं. त्या कमिशन समोर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी साक्ष दिली व त्या ठिकाणी एक मागणी त्यांनी केली. तर ती मागणी खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. ती मागणी अशी होती की सर्व स्त्री पुरुषांना मताधिकार मिळाला पाहिजे. सर्व स्त्री पुरुष, मग ते कोणत्या जातीचे, धर्माचे, भाषा बोलणारे किंवा कोणत्या प्रांतातून आलेले आहे याचा विचार न करता सर्वांना त्यांनी, स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा यांना मतदानाचा अधिकार जो आहे तो मिळाला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर 1929 साली पुण्यातील पर्वती, हे पर्वतीचे मंदिर आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहे. तर हे जे काही मंदिर आहे हे पुण्यामधलं आहे, पर्वतीचं मंदिर म्हणून. त्या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळत नव्हता. तर 1929 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस.एम. जोशी यांच्या मदतीनं या ठिकाणी सत्याग्रह केला. त्यांची मागणी अशी होती की या मंदिरामध्ये, पुण्यातील पर्वतीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना सुद्धा प्रवेश जो आहे तो मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेता आलं पाहिजे देवीचा. त्यामुळे त्यांनी हा सत्याग्रह केलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर 2 मार्च 1930 साली हे जे मंदिर तुम्ही या ठिकाणी बघतायत हे नाशिकमधलं काळाराम मंदिर आहे. तर 2 मार्च 1930 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, आता हे मंदिर जे आहे हे सुद्धा असंच होतं की ज्या ठिकाणी अस्पृश्यांना देवदर्शन करण्याचा अधिकार नाकारलेला होता. तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व डॉक्टर आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे ते दिलं. आणि याचा परिणाम असा झाला की 5 वर्षानंतर 1935 साली हे काळाराम मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1932 साली 20 सप्टेंबर 1932ला महात्मा गांधी यांनी पुण्यातील येरवडा या जेलमध्ये उपोषण सुरू केलं. आणि हे जे काही उपोषण आहे या उपोषणाचा एक परिणाम असा झाला की महात्मा गांधींचा जीव जाऊ नये म्हणून आंबेडकरांनी त्यांची जी मागणी होती ती मागणी मान्य केली होती. ती मागणी काय होती, तर स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी 148 राखीव जागांचा संयुक्त मतदारसंघ देण्याची अट जी आहे ती आंबेडकरांनी मान्य केली. तर हा जो काही करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला तो झाला 1932 साली. ठिकाण होतं पुणे आणि याच कराराला म्हटलं जाते पुणे करार किंवा येरवडा करार किंवा ऐक्य करार हे सुद्धा याचं नाव आहे. तर हा या दोन व्यक्तींमध्ये झालेला होता. या ठिकाणी मागणी जी आहे ती त्यांनी मान्य केलेली होती. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की थोडक्यात असं की याला राऊंड टेबल असं म्हणतात, गोलमेज परिषद. तर टेबलच्या अवतीभोवती बसून चर्चा करायची, काय देशाच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे आणि योग्य निर्णय आहे ते योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी या ठिकाणी बसलेल्या प्रतिनिधींची असायची. तर हे जी काही गोलमेज परिषद आहे, राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, हे 1930 ते 1932 या दरम्यान
इंग्लंडमध्ये ही परिषद भरवण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये एकूण 3 परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. तर या 3ही परिषदेमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिलेले होते. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यावेळी आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि त्यासोबत दलितांना प्रोटेस्टचा दर्जा मिळावा अशी त्यांनी मागणी जी आहे ती ब्रिटिश शासनाकडे केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष याची स्थापना 15 ऑगस्ट 1936ला करण्यात आलेली होती. तर याचं जे उद्देश आहे ते उद्देश असं होतं की 1935ला निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची त्यांनी स्थापना केली. तर या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे जवळजवळ 17 जे सदस्य आहे ते निवडून आलेले आहेत. आणि या स्वतंत्र मजूर पक्षाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हा पक्ष अस्पृश्यांसाठी आणि कामगारांच्या हितासाठी स्थापन झालेला भारतातील पहिला राजकीय पक्ष आहे. म्हणजे बघा, अस्पृश्यसुद्धा आणि कामगारसुद्धा यांच्या दोघांच्या हितासाठी स्थापन झालेला भारतातील पहिला राजकीय पक्ष हा आहे स्वतंत्र मजूर पक्ष. त्याशिवाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 1949मध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या प्रयत्नाने भारतीय लष्करामध्ये महार रेजिमेंट, आता हे रेजिमेंट म्हणजे काय, तर एक तुकडी, एक सैन्याचा एक ट्रूप असतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की 1949मध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या प्रयत्नानं महार रेजिमेंटची स्थापना आहे ती स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याचा भारतीय लष्करामध्ये समावेश करण्यात आलेला होता. 23 ऑक्टोबर 1935 तर या दिवशी आंबेडकरांनी नाशिक या जिल्ह्यातील येवले या ठिकाणी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर बाबासाहेबांनी या ठिकाणी सर्वांना सूचित केलेलं होतं की मी आता पुढील काही काळामध्ये धर्मांतर करेल. हिंदू धर्मातील जे काही चुकीच्या पद्धती आहेत, वाईट पद्धती आहेत, त्या पद्धती बदलल्या पाहिजे यासाठी त्यांनी धर्मांतर करण्याची घोषणा केलेली होती. 1942मध्ये आप्पादुराय यांनी विनंती केली आंबेडकरांना आणि आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची त्यांनी स्थापना केली आणि या संघटनेचे अध्यक्ष म्हणून एन शिवराजन यांची त्यांनी नेमणूक केली. 1942 ते 1946 या दरम्यान, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा काही कालावधी अगोदर, या कालावधीमध्ये बघा, व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये आंबेडकरांना मजूर मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. त्याशिवाय आंबेडकरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचं कार्य जे आहे ते केलेलं आहे. 1946 साली आंबेडकरांनी मुंबई या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. लक्षात घ्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज व 1948मध्ये औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज, तर या कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यापैकी सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच दिवस झालेले होते, जवळजवळ 14 दिवस झालेले होते. तर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांना बनवण्यात आलेलं होतं. तर हे बनवण्यामागे लक्षात घ्या उद्देश हा होता की सर्व देशातील सर्व घटकांना समान प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी अल्पसंख्याक असतील, अस्पृश्य समजले जाणारे असतील, महिला असतील, अपंग, वृद्ध व्यक्ती असतील, या सर्वांना असं वाटायला पाहिजे की हा देश माझा आहे. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यामागे अजून एक कारण म्हणजे काय, तर एखादा डॉक्टर आंबेडकर हे निष्णात वकील होते आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांना ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्यांनी त्याला या जबाबदारीला खूप चांगल्या प्रकारे न्याय दिल्याचं आपल्याला दिसून येते आहे. एखादा जो कायदा आहे तो आपल्या राज्यघटनेमध्ये का असला पाहिजे,
आपल्या देशाची सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन एखादा कायदा का असायला हवा किंवा तो का नसायला हवा याचं उत्तर डॉक्टर आंबेडकरांकडे तयार असायचं, म्हणून मसुदा समितीचं अध्यक्षपदही त्यांना देण्यात आलेलं होतं. त्याशिवाय 2 सप्टेंबर 1946 रोजी कायदा मंत्री म्हणून सुद्धा त्यांना नेमणूक देण्यात आलेली होती. ते हंगामी मंत्री होते. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं सुद्धा त्यांना म्हटलं जाते. ते मसुदा समितीमध्ये केलेलं महत्त्वपूर्ण काम जे आहे त्या कामामुळेच. त्यानंतर हिंदू कोड बिल 1948मध्ये आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जे आहे त्या हिंदू कोड बिलामध्ये सुधारणा केल्या. आता हे हिंदू कोड बिल काय आहे थोडक्यात या ठिकाणी आपण आढावा घेऊया. तर ज्या काही आपल्या देशातील स्त्रिया आहेत तर त्या स्त्रिया आणि समाजातील सर्व जे घटक आहेत या सर्व घटकांना समान हक्क देणारं हे जे हिंदू कोड बिल आहे हे कोड बिल त्यांनी सादर केलेलं होतं. त्यानंतर आता धर्मांतराची जी त्यांनी नाशिकमधल्या येवले या ठिकाणी घोषणा केलेली होती. तर 1935मध्ये त्यांनी ती घोषणा केलेली होती. त्यानंतर जवळपास 21 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केल्यानंतर विजयदशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर बौद्ध भिक्षू चंद्रमणी महारथवीर यांनी त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा जी आहे ती दिली. बघा 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी. आता या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर गौतम बुद्धाच्या महानिर्वाणास त्याच दिवशी 2500 वर्ष 2500 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले होते. त्यामुळे त्यांनी या दिवसाची निवड जी आहे ती केलेली आहे 14 ऑक्टोबर 1956. बघा या ठिकाणी तुम्ही नागपूरची दीक्षाभूमी जी आहे ती बघू शकता आहे. आता सुरुवातीला त्यांनी मुंबई या शहराची निवड केलेली होती, परंतु नागपूर हे दलितांचे पूर्वज नाग लोकांचे वस्तीस्थान म्हणजे दलितांचे जे पूर्वज आहे नाग लोक त्या लोकांचं वस्तीस्थान असल्यामुळे त्यांनी मुंबईचा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द केला आणि त्यांनी नागपूर या ठिकाणी ही जी दीक्षा आहे ही घेण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी लिहिलेले जे काही पुस्तकं आहेत त्या प्रमुख पुस्तकांचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया. त्यांची नावं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामध्ये शूद्रपूर्वी कोण होते, त्याशिवाय हिंदुत्वातील कूटप्रश्न, त्याशिवाय अस्पृश्य मूळचे कोण, जनतेला संदेश, जाती संस्थेचे उच्चाटन, त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं नाव आहे माझी आत्मकथा. त्यानंतर पाकिस्तान अर्थातच भारताची फाळणी. तर हे जे भारताची फाळणी जी झाली होती म्हणजे भारत आणि पाकिस्तान वेगवेगळं तर त्याविषयी त्यांचं जे मत आहे ते मत त्यांनी यामध्ये व्यक्त केलेलं आहे. त्याशिवाय बुद्ध आणि त्याचा धम्म हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याशिवाय आपण मगाशी बघितलेले काही वर्तमानपत्र त्यामध्ये साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील, त्याशिवाय द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्त्वाचा एक ग्रंथ असेल तर याचं त्यांनी लिखाण केलं. बेव्हल निकोलसन्स यांनी असं म्हटलेलं आहे की आंबेडकरांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत. त्याशिवाय सयाजीराव गायकवाड यांनी दलितांचा मुक्तिदाता असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. त्यानंतर आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणावरून रिपब्लिकन पार्टी या पक्षाची त्यांनी घोषणा केली, परंतु प्रत्यक्षामध्ये या पक्षाची स्थापना जी आहे तर ती आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरांचा मृत्यू हा 1956 साली झाला आणि 1958मध्ये ही जी काही त्यांची इच्छा होती तर या इच्छेला न्याय देण्याचं काम एन शिवराजन यांनी ते केलं आणि रिपब्लिकन पार्टी या पक्षाची स्थापना जी आहे ती त्यांनी केली म्हणजे एन शिवराज यांनी केली. त्यानंतर त्यांचे काही महत्त्वाचे कोट्स आहेत ज्यामध्ये ते असं म्हणतात की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. त्याशिवाय धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग. मी अशा धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देऊ शकेल. त्याशिवाय 1990 साली आंबेडकरांची जन्मशताब्दी या जन्मशताब्दीनिमित्त
भारत शासनाने आंबेडकरांना भारतरत्न हा जो काही सर्वोच्च सन्मान आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना दिला. त्याशिवाय हे जे काही वर्ष आहे हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून सुद्धा साजरं करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते आहे. तर 6 डिसेंबर 1956 साली आंबेडकरांचा मृत्यू दिल्ली या ठिकाणी झाला. आणि हा जो दिवस आहे 6 डिसेंबर हा दिवस हा आपल्या देशभरामध्ये महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.